महाविकास आघाडीचा संयुक्त असा या ठिकाणी सभा होते। बऱ्याच दिवसापासून आयोजन करायचं ठरत होतं, पण सरकार निवडणुका कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता। आणि आता आजच्या निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक आयोग जे पत्रकारांच्या समोर सांगणार आहे तीही माझी माहिती आहे की हरियाणा आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचीच निवडणूक जाहीर करतील। मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे। यांना निवडणुकीची भीती आहे। यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले। आता मागच्या 1.5-2 वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी 1.5 वर्षात चालवलं। आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय। मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही। म्हणून निवडणूक आयोग, माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना समोर जातील। 15-20 नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील। त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही, कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय। 400 पारचा नारा करणारे 240 वर थांबले। 240 वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडे आंध्र प्रदेशचा टेकू, दोघं एवढी पलटी मारण्यात बहादर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही। 6 महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे। आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही, सेक्युलर सिव्हिल कोड, सेक्युलर शब्द वापरायला लागायला लागला। याच्यातच तुमची हार आली। तुम्ही 10 वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सेक्युलर शब्द कधी वापरत नव्हता, पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही। आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन 31 ठिकाणी भाजपचा पराभव करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त केलेली आहे। आता 2-2.5 महिन्यानंतर विधानसभा येईल। आज आपण योग्य वेळी सर्व पक्ष एकत्रित आलोय। उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एक मुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।